सूर्यवंशी किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे लादी पाव. तर मी इथे पाव बनवून झालेले आहेत. तर आपण बघू शकतो किती छान आणि मऊ असे सॉफ्ट असे पाव तयार आहेत. आता मी एक तोडून पण दाखवते. एकदम सॉफ्ट असे जसे बेकरीमध्ये भेटतात तसे छान असे जाळीदार बनपाव आपले तयार आहेत. आता बनपाव बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी गरम पाणी घेतलेलं आहे. गरम म्हणजे असं कोमट असं पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा साखर टाकून घेऊया. आता त्यानंतर आपण 1 चमचा ईस्ट यामध्ये ॲक्टिव्ह होण्यासाठी टाकायचं आहे. आता हे आपण मिश्रण 10 ते 15 मिनटं तसंच झाकून ठेवायचं आहे. आता इथे एक मी भांडं घेतलेले आहे. त्यामध्ये मी 2 वाटी मैदा घेणार आहे. आणि यामध्ये मी आता एक चिमटभर मीठ टाकून घ्यायचं. आता आपण जे इस्टचं जे पाणी केलं होतं, इस्टचं 10 ते 15 मिनटं ठेवलं होतं, ते पाणी हळूहळू याच्यामध्ये होतं आपला डो मळून घ्यायचा आहे. इथे यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून छान असा मऊ आपण गोळा तयार करून घेऊया. आता मी हा डो मळून घेतलेला आहे. जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. आता डो असा हा गोळा करून हा गोळा मी 1 तास झाकून ठेवणार आहे. त्या डोला आपण 1 तास रेस्ट द्यायचे. आता आपले पीठ मळून ठेवलं होतं ते 1 तास झालं आहे. तर आपले हे पीठ छान असं जाळीदार झालेलं आहे. त्यावरती थोडासा मैदा शिंपडायचा आणि असे पंच मारा. मस्तपैकी त्यामध्ये अशी जाळी तयार झालेली आहे. त्यात एकसारखं असं मरडून घ्यायचं. आता हे मरडून झालेलं पीठ त्याचे आपण समान भाग करून घेऊया आणि छान छोटे छोटे आपल्याला जसे ज्या साईजचे हवेत त्या साईजच्या पावाचे गोळे करून घेऊया. आता हे गोळे आपण एका भांड्याला तेल लावून त्यामध्ये ठेवून घेऊया. आता इथे मी कुकरचा डब्बा घेतला आहे, त्याला आपण तेल लावून घेऊया. त्यामध्ये आपला हा गोळा ठेवून घेऊया. आतल्या साईडनं असं फोल्ड करून खालून असं पॅक करून घ्यायचं. आता मी इथे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत. ते आता आपण 1 तासासाठी सुती कपड्याने झाकून ठेवूया.
आता 1 तास झालेला आहे. आपण बघू शकतो आपले पाव जे असे फुगलेले आहेत. आता आपण याला कुकरमध्ये बेक करण्यासाठी ठेवून देऊया. आता कुकरमध्ये एक जाळी ठेवायची आणि त्यामध्ये हे आपले पाव बनवलेलं भांडं ठेवून द्यायचं. आता कुकरला आपण लावताना कुकरची शिट्टी काढून घ्यायची आणि हे आता आपण मीडियम फ्लेमवरती 20 ते 25 मिनटं बेक करून घेणार आहोत. आता 30 ते 25 मिनटं झालेले आहेत. आपण बघू शकतो आपला पाव हे छान असे बेक झालेले आहे. त्याला वरतून दूध किंवा तूप लावून ठेवायचं किंवा तेल. आणि आता आपण हे थंड झाल्यानंतर पाहूया. आता आपले पाव हे पूर्णपणे थंड झाले आहेत. बघू शकतो एकदम सुपर सॉफ्ट असे आपले पाव तयार झालेले आहेत.